ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 106वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय विभूती योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या मागील 105व्या प्रवचन पुष्पात आपण ह्या 10व्या अध्यायाचा अंतरंग समजून घेऊन विभूती योग याचा सारांश रूपाने ओळख करून घेतली। आजच्या 106व्या प्रवचन पुष्पात आपण गुरूंचा आपल्या परमशिष्याबद्दल भाव कशा प्रकारचा असतो याचे अध्ययन रूपी श्रवण आजच्या 106व्या प्रवचन पुष्पात आपण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश करणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्धभूमीवर रणांगणावर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद अति पवित्र संवाद सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला अंतर्बाह्य स्थिर होण्यासाठी शांत होण्यासाठी प्रसन्न होण्यासाठी विविध विषयावर मार्गदर्शन करताना दिसत आहेत आणि आपल्या गुरूंचे मार्गदर्शन ऐकून शिष्य अर्जुन देखील हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। शिष्य अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून
विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य असणारे गुरु श्रीकृष्ण अति प्रसन्न होतात, अत्यानंदी होतात व अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, ह्या सृष्टीमध्ये माझे अनंत शिष्य आहेत. प्रत्येक शिष्य माझ्यासाठी एक सारखाच असतो अर्जुना. पण त्यातल्या त्यात जो शिष्य मला संपूर्णपणे शरण जातो, माझ्या प्रत्येक मार्गदर्शनाचे, सूचनांचे, आज्ञांचे मनोभावे श्रवण करतो, अशा परमशिष्याबद्दल अपवादात्मक असलेल्या 10 लक्षातून एखाद्या अशा परमशिष्याबद्दल माझी भावना कशी असते याचे श्रवण मी तुला घडवतो अर्जुना. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. माझा हा भाव खरे तर प्रत्येक शिष्यासाठी एक सारखाच असतो, पण माझा हा भाव फक्त परमशिष्याला समजतो अर्जुना. अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा शेतकरी त्याच्या शेतामध्ये बीजांची पेरणी करतो, शेताची मनोभावे मशागत करतो, खुरपणी करतो, नांगरणी करतो, त्या बीजांना हळूहळू अंकुर फुटते, त्या अंकुराचे रूपांतर रोपट्यामध्ये होतं, मग ते रोप हळूहळू झुडूप होत किंवा मोठे झाड होत आणि त्याला हळूहळू पाने, फुले आणि फळे देखील येतात अर्जुना. जेव्हा ते पीक पूर्णपणे तयार होत, तेव्हा तो शेतकरी त्या पिकांची काळजीपूर्वक तोडणी करतो आणि ते पीक, पूर्ण झालेले पीक आपल्या घरी सेवन करण्यासाठी घेऊन जातो. आपल्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला, जवळच्या व्यक्तींना तो ते देतो आणि ग्रहण करण्यास सांगतो. अर्जुना, त्या शेतकऱ्याची भावना बीजाची पेरणी करण्यापासून ते पीक तोडण्यापर्यंत ज्या काळजीची होती, ज्या प्रेमाची होती, ज्या करुणेची होती, ज्या आनंदाची होती, तीच भावना एका गुरुची त्याच्या परमशिष्याबद्दल असते अर्जुना. ज्याप्रमाणे तो शेतकरी बीज पेरण्यापासून ते पीक तोडण्यापर्यंत मनोभावे त्याच्या पिकाची, त्याच्या शेताची काळजी घेत असतो, त्याच्या शेतामध्ये आणि शेतामध्ये उगवणाऱ्या पिकासोबत तो संपूर्णपणे गुंतलेला असतो, त्याचप्रमाणे एक गुरु त्याच्या परमशिष्यामध्ये संपूर्णपणे गुंतलेला असतो अर्जुना. ही भावना अति उच्च प्रेमाची, म्हणजेच परमशिष्याबद्दल भक्तीची असते अर्जुना. ज्याप्रमाणे तो परमशिष्य गुरूंवर भक्ती करत असतो, त्याचप्रमाणे गुरु देखील त्याच्या 1000 पटीने, सहस्त्रपटीने त्याच्या परमशिष्याची भक्ती करत असतो अर्जुना. त्याची काळजी घेत असतो आणि तो त्याच्या जीवनात प्रगती करावी अशी प्रेमपूर्वक
नम्रपूर्वक दयापूर्वक भावना त्याच्या गुरुच्या हृदयामध्ये त्याच्या परमशिष्याबद्दल असते. अर्जुना मी तुला अजून एक उदाहरण देऊन गुरूंच्या त्याच्या परमशिष्याबद्दल असणाऱ्या भावनेचे वर्णन करून सांगतो. अर्जुना ज्याप्रमाणे एखादी आई तिचे प्रत्येक काम करत असताना तिच्या कामामध्ये जेवढी गुंतलेली असते तेवढीच ती तिच्या घरामध्ये असणाऱ्या तिच्या तान्हुल्या बाळाकडे देखील ज्याप्रमाणे लक्ष देते, त्याप्रमाणे गुरु त्याच्या परमशिष्याबद्दल आणि प्रत्येक शिष्याबद्दल काळजीपूर्वक लक्ष देत असतो. ज्याप्रमाणे ती आई ते तान्हुळे बाळ झोपलेले असताना क्षणोक्षणी जाऊन त्याच्या जवळ पाहत असते की माझं बाळ उठलं तरी नाही ना, माझं बाळ रडत तर नाही ना, माझ्या बाळाला भूक तर लागली नाही ना. आणि जेव्हा ते बाळ उठतं तेव्हा ती आई लगेच त्या तान्हुल्या बाळाजवळ जाते आणि त्याला सजवते, त्याला खाऊ घालते, त्याला दुधाचे म्हणजे तिच्या परमामृताचे सेवन करण्यास देते, बाळाची भूक भागवते, त्याला सकाळी सजवते, दुपारी सजवते, रात्री झोपताना देखील सजवते. दिवसभर बाळ ते झोपत असते, उठत असते, पण प्रत्येक वेळेस उठल्यानंतर त्या बाळाला ती ज्याप्रमाणे सजवत असते, ज्या प्रेमाने, करुणेने, मायेने, आनंदाने सजवत असते, त्याचप्रमाणे एक गुरु त्याच्या शिष्याबद्दल तीच प्रेमपूर्वक, दयापूर्वक, आनंदपूर्वक भावना ठेवत असतो. अर्जुना ज्याप्रमाणे त्या आईला ते तान्हुले बाळ प्रत्येक क्षणी महत्वाचे असते, त्याचप्रमाणे एका गुरुला त्याचा शिष्य त्या तान्हुल्या बाळाप्रमाणेच महत्वाचा असतो. तो गुरु त्याच्या शिष्याला ज्ञानाचे परमामृत पाजवून ह्या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये तयार करून सोडत असतो. अर्जुना मी तुला अजून एक उदाहरण देऊन सांगतो. ज्याप्रमाणे एखादा सोनार सुवर्ण अलंकार बनवण्याच्या आधी त्या सोन्याला अग्नीवर सर्वोच्च पातळीवर नेऊन अग्नी देत असतो आणि त्या सोन्याला गरम करत असतो, तेव्हा तो सोनार त्या सोन्याबद्दल जी काळजी घेतो, ते सोने गरम करत असताना त्या सोन्याला कुठे दुखापत तर होणार नाही ना, याची जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपला गुरु शिष्याची अनेक परीक्षा, अग्निपरीक्षा घेऊन, अग्निपरीक्षा घेताना देखील त्या शिष्याची काळजी घेत असतो. अर्जुना ज्याप्रमाणे त्या सोनाराला त्या गरम झालेल्या सोन्यापासून सुवर्ण अलंकार घडवायचा असतो, त्याचप्रमाणे त्या गुरुला शिष्यामधून परमशिष्य, सर्वोत्तम शिष्य, सतशिष्य घडवून ह्या संसारात सोडायचा असतो, जेणेकरून इतर सामान्य माणसेही ह्या घडलेल्या शिष्याप्रमाणे त्या भगवंताची भक्ती करतील आणि परिपूर्ण यशस्वी जीवन जगतील. ज्याप्रमाणे त्या सोनाराला सोने गरम करत असताना काळजी घ्यावी लागते, पण त्याला त्याचा आनंद देखील होत असतो की ह्याच सोन्यामधून मी एक अप्रतिम सुंदर दागिना, सुवर्ण अलंकार बनवणार आहे, घडवणार आहे. त्याचप्रमाणे गुरु जेव्हा शिष्याची अग्निपरीक्षा घेत असतो, तेव्हा त्याची काळजी देखील घेत असतो आणि त्याला आनंद देखील होत असतो की माझा हा शिष्य जेव्हा संसारात जाईल, या विश्वात प्रत्येक ठिकाणी जाईल, तेव्हा इतर लोक त्याचे अनुकरण करतील,
कारण तो एक आदर्श व्यक्ती, आदर्श मनुष्य, आदर्श भक्त आणि आदर्श शिष्य होणार आहे हे त्या गुरुला शिष्य परमशिष्य घडवताना अगदी मनोमनी माहीत असते अर्जुना. ज्याप्रमाणे त्या शेतकऱ्याचा पिकाबद्दल, त्याच्या शेताबद्दल काळजीचा भाव असतो आणि ज्याप्रमाणे तो शेतकरी आनंदी असतो, त्याच्या शेताबद्दल, पिकाबद्दल काळजी घेत असतो, ज्याप्रमाणे ती आई तिच्या तान्हुल्या बाळाची काळजी घेत असते, त्या बाळावर प्रेमाचा, मायेचा, दयेचा वर्षाव प्रत्येक क्षणी करत असते, ज्याप्रमाणे तो सोने गरम करत असताना त्याची काळजी घेत असतो, त्याचप्रमाणे गुरु आपल्या प्रत्येक शिष्याची काळजी घेत असतो, त्याला आत्मज्ञान प्रदान करत असतो. आत्मज्ञान प्रदान केल्यानंतर त्याची अग्निपरीक्षा घेत असतो आणि अग्निपरीक्षा घेत असताना देखील गुरु त्या शिष्याची काळजी घेत असतो. आणि जेव्हा त्याचा तो शिष्य अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होतो तेव्हा सर्वात जास्त आनंद त्याच्या गुरुला होत असतो, कारण त्याच्या गुरुला हे माहित असते की आता माझा शिष्य या संसारात एक आदर्श शिष्य, आदर्श भक्त, आदर्श मनुष्य, आदर्श व्यक्ती म्हणून वावरणार आहे आणि इतर लोक सुद्धा, सामान्य माणसे सुद्धा त्या आदर्श शिष्याला पाहून त्याचे अनुकरण करणार आहेत आणि त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंताची भक्ती जागृत करणार आहेत. आपल्या गुरुबद्दल संपूर्ण शरणागती होण्याची तयारी करणार आहेत. अशा प्रकारचा हा शिष्य, परमशिष्य ज्ञानी होतो, हुशार होतो, आदर्श होतो. आणि जेव्हा एखादे गुरु शिष्याला घडवत असतात तेव्हाही त्याला खूप आनंद होत असतो आणि तेव्हा त्याचा शिष्य परमशिष्य बनतो, सतशिष्य बनतो, आदर्श शिष्य बनतो. तेव्हा त्या गुरूंच्या नयनातून, लोचनातून, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात आणि त्यांना मनोमनी माहित असते की माझा शिष्य आता माझ्या सारखाच झाला आहे. या आनंदा अश्रूने त्या गुरूंचे नयन वाहत असतात अर्जुना. अशा प्रकारची प्रेमाची, दयेची, करुणेची, आनंदाची भावना, काळजीची भावना एका गुरुची त्यांच्या प्रत्येक शिष्याबद्दलच असते अर्जुना. गुरूंना शिष्यामध्ये भेदभाव करणे कधीही जमत नसते अर्जुना. प्रत्येक शिष्य तो कोणत्याही प्रतीचा शिष्य असो, गुरूंना तो एक सारखाच असतो, पण त्यातल्या त्यात गुरूंची भावना समजणारा, गुरूंचे प्रेम समजणारा तो फक्त परमशिष्यच असतो अर्जुना. आणि अशा शिष्याला आणि परमशिष्याला घडवताना प्रत्येक गुरूंना आनंदच होत असतो, कारण तो गुरु त्या शिष्याच्या आजीवन, आजन्म प्रेमात असतो अर्जुना. तो गुरु शिष्याचा भक्त बनतो. इतका प्रेम, इतकी दया, इतकी माया ते गुरु त्याच्या शिष्यावर करत असतात अर्जुना. आणि अनंत काळासाठी, युगानुयुगासाठी ते गुरु त्यांच्या त्या परमशिष्याच्या प्रेमात आणि भक्तीमध्ये असतात अर्जुना. अर्जुना, तू देखील माझा तोच परमशिष्य आहेस अर्जुना. मी सांगितलेले प्रत्येक मार्गदर्शन, सूचना, आज्ञा याचे तू मनोभावे श्रवण करत आलेला आहेस. तू मला प्रत्येक क्षणी संपूर्णपणे शरण गेलेला आहेस अर्जुना. म्हणून तू माझी भावना प्रत्येक क्षणी
समजू शकला आहेस अर्जुना. जेवढे प्रेम तू माझ्यावर करतोस त्याच्या दशलक्ष पटीने प्रेम मी तुझ्यावर करतो हे तुला चांगले माहित आहे अर्जुना. आणि तुझ्या ह्या प्रेमासाठी, तुझ्या या भावनेसाठी बघ मी तुझ्या मागे मागे या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा रथ हाकण्यासाठी आलेलो आहे अर्जुना. मी तुझा सारथी म्हणून तुझ्या या महातेजस्वी रथामध्ये उभा आहे अर्जुना. अर्जुना, ज्याप्रमाणे तू माझा परमशिष्य आहेस त्याचप्रमाणे मीही तुझा भक्त आहे अर्जुना. मीही तुझ्या अत्यंत अत्युच्च प्रेमामध्ये आहे अर्जुना. आणि माझे हे प्रेम तुझ्यासाठी अनंत काळासाठी युगानुयुगे असणार आहे अर्जुना. हीच माझी भावना तुझ्याबद्दल आहे आणि ही भावना तू ओळखणारा परमशिष्य आहेस. पण काही क्षणासाठी तुझ्या भावनांचा असमतोल झाल्यामुळे या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझ्यासारखा सर्वोच्च प्रतीचा योद्धा देखील हताश झालेला होता अर्जुना. कारण तू माझी भावना काही क्षणासाठी विसरलेला होतास. अर्जुना, तूच तो परमशिष्य आहेस ज्याचे वर्णन करून मी आता सांगितलेले आहे अर्जुना. अर्जुना, तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर. कर्म करताना कर्म फळाचा साधा विचार देखील करू नकोस आणि कर्तेपणाचाही त्याग कर. तेव्हाच तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकशील आणि परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकशील अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण त्यांच्या परमशिष्य असलेल्या अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व भगवान ज्ञानेश्वर माऊली हा संदेश, हा उपदेश करत आहे की प्रत्येक मनुष्याने त्याच्या गुरूंचे परमशिष्य होण्याचा प्रयत्न करावा. आपल्या गुरूंना संपूर्णपणे शरण जावे आणि आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे, सूचनांचे, आज्ञेचे तंतोतंत पालन करावे आणि प्रत्येक मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करावे. तेव्हाच तो मनुष्य एक शिष्य होऊ शकतो आणि शिष्यापासून परमशिष्य या पदापर्यंत देखील जाऊ शकतो. हे मार्गदर्शन, हा संदेश, हा उपदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला ह्या प्रवचन पुष्पातून देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय विभूती योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 107व्या प्रवचन पुष्पात आपण देवाला समजून घेण्यास कोण समर्थ आहे, कोण सक्षम आहे याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 107व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात.
हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय।